भाऊनं डायरेक्ट गाडी ठोकून आणली होती. चला तर सांगतो काय झालं. आम्ही आलो होतो आज बुलढाणा. पहिलं तर संसार मोबाईल शॉपीवर गेलो, कारण आपला मोबाईल चार्ज होत नव्हता. म्हणलं चला याला दाखवून आणू, नाही तर ब्लॉकचे वांदे होतील. मोबाईलचं काम करून घेतलं आणि निघालो बँकेत, कारण आपल्याला पैसे जमा करायचे होते. पैसे जमा केले आणि निघालो चाय घ्यायले. आमच्या गँग मध्ये सगळे चाय लवर आहे भाऊ. चहा म्हणजे सुकुनी. अरे यो का विषय. आपल्या स्प्लेंडरचं सीट थोडं लीक आहे, त्यात पाणी जातं आणि पाणी गेलं की चड्डी ओली होती राव. बात सही है. त्यामुळे वॉटरप्रूफ कव्हर सोबत असतं. स्प्लेंडर गाडी 100चं पेट्रोल आणि त्यावर ट्रिपल सीट नाही तर चौबल सीट. हा नुसता माऊ. कुठं बोंबलत फिरायचं. त्यानंतर आम्ही आलो होतो खत्री बॅग हाऊसवर. बाई गावाला जाणार होता, त्यासाठी बॅग घेणं होती. बॅग घेतली आणि निघालो. रस्त्यात जाताना विशाल भाईले आपल्या फेमस डीमार्ट मध्ये शर्ट घेणं होतं. इथं रस्ते कमाल सस्ते में कोई भी शर्ट 300 में लेकर जाओ. पोरं एका जागी बसल्यावर येडी चाळी करणार नाही असं कधी होईल का. हा पहा ना, गरीबो का एमसी स्टँड. आम्ही बसेलच होतो तर विशाल भाईनं गाडी ठोकून आणली होती. बरं झालं त्याला काही लागलं नव्हतं. आमच्या सगळ्याच मित्राचं नशीब सारखंच आहे भाऊ. कर्म करायला जाता आणि कांड होतं. गाडी नुसतीच ठोकून नव्हती आणली, पेट्रोल बी संपवून आणलं होतं. वरून आम्हाला म्हणतो माझ्यासोबत राहसान तर अशीच आयुष करसान. आम्ही टाकतो भाऊ पेट्रोल, तोपर्यंत तुम्ही काय फॉलो करून.